सकाळी सकाळी केली सुरुवातची वळखची. म्हटलो काहीतरी बाकी, म्हटलो गंधच बाकी रे भाऊ. बंगारवाला आला. म्हटलं बंगारवाला नको बोलू रे, आमच्या घरचे मला विकून देतील रे भाऊ. मम्मी म्हणे चहा बनवून घे म्हणे गपचूप म्हणे स्वतःला. मी म्हणे ठीक आहे. आणि नंतर मला सकाळी सगळे घरच्यांनी कामाला लावले म्हणे गायला पोळी देऊन. मी म्हणतो ठीक आहे. धोनीने टाकला ना बॉल आणि विराट कोहलीने पकडली ना भाऊ कॅच. आली ना भाऊ घंटा गाडी. लगेच टीव्ही पडला ना भाऊ. पकड पकड म्हटलं टीव्हीला. लगेच पकडलं ना भाऊ डायरेक्ट एक पोराने आमच्या इथल्या. आमच्या बाबांनी काढले ना भाऊ आम्हा डायरेक्ट बाहेर नाही का मस्तपैकी स्टाईलमध्ये. तिथेच झाड लागलं ना भाऊ. एकदम थंडावा ना भाऊ. एक नंबर लागत होता ना भाऊ उन्हाळ्याच्या महिन्यात. मी कॅमेरा ऑन केला ना भाऊ. बाबाने डायरेक्ट फिरवले ना बाबाची स्टाईल पा एक नंबर. आईन्स्टाईन सारखे आमच्या बाबा फोनवर बोलताना, आमचे काका सलमान खान सारखे पेपर वाचताना. मला लगेच आजीने सांगितलं म्हणे चहा देऊन कामगारांना. टाकींची तर काही कमीच नाही आमच्याकडे. डायरेक्ट स्विमिंग पूल आहे. तुम्ही येऊ शकता डायरेक्ट आंघोळ करू शकता ना भाऊ. आणि कामगार तर काम करू राहिले. मला वाटतं मी खाली गेलो तर डायरेक्ट धुळीच होऊन जाईल. मी पोचलो डायरेक्ट खाट पोहोचवला आजींची मस्तपैकी. डायरेक्ट तुरू 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 खाट पोहोचवली. लगेच भाऊ आला ना सलमान खान. डायरेक्ट एंट्री डायरेक्ट त्याची तलवार बिलवर घेऊन नाही का. घरातून पाहत होता भाऊ काका फुलता